ठरलं तर मग मालिकेच्या 25 सप्टेंबरच्या भागात अखेर अर्जुन चैतन्यने ट्रॅप लावत प्रियाचा खोटारडेपणा पकडलेला आहे. दोघांनीही अर्धी लढाई जिंकत सर्वांच्या समोर खोट्या तन्वीच्या सत्याचा खुलासा होणार आहे. परंतु तो कसा ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घरात सर्वच जण खूप अस्वस्थ असतात कारण गणपती विसर्जनानंतर सर्वांचाच मूड स्पॉइल झालेला असतो. तेव्हा सायली सर्वांना सांगते की परंतु तुम्ही सर्वजण असा विचार का करत नाही की बाप्पा जर गेलेच नाहीत तर ते पुढच्या वर्षी परत कसे येणार आणि वर्षभर त्यांची वाट बघण्यात ही एक वेगळीच ओढ, एक वेगळीच मजा असते ना. तेव्हा अस्मिता सायलीला म्हणते की परंतु मूड परत यायला थोडा वेळ लागणारच. इतक्यात अर्जुन चैतन्य आलेले असतात. अचानकच अर्जुन बोलतो, नाही लागणार, कारण तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. सर्वांच्या नजरा अर्जुन चैतन्यकडे वळतात. तेव्हा दोघेही खालती येतात. दोघे आल्यानंतर अश्विन त्या दोघांना विचारतो की कसली आयडिया. इतक्यातच विमल म्हणते की मी सांगते अर्जुन दादा, आज स्वयंपाकामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ करायचा, त्यामुळे सर्वांचाच मूड ठीक होईल. बरोबर ना अर्जुन दादा. तेव्हा अर्जुन सांगतो की ते एरवीसुद्धा तू आणि माझी बायको करतच असता. रविराज तिथे अर्जुनला म्हणतात की बोल ना अर्जुन, तुला काय बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की आज आपण सर्वांनीच सुट्टी घेतली आहे. आज आपण सर्वजण घरी एकत्र आहोत. बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमात्यांची वाचा परत आले आहे, ते आपण सेलिब्रेट करूया आणि त्यासाठी आपण ट्रूथ अँड डेअर गेम खेळूयात. तेव्हा काहींचे चेहरे तिथे पडलेले असतात, काही जण चकित झालेले असतात, परंतु अस्मिता आणि प्रिया मात्र खूप खुश असतात. चैतन्य अर्जुनचा मास्टर प्लॅन असतो प्रियाला अडकवण्याचा. पूर्णाजी रविराज तिथे चकित होतात आणि दोघेही विचारतात की काय ट्रूथ अँड डेअर, हा गेम आधी आम्ही कधीच ऐकलेलं नाही आहे, याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा चैतन्य तिथे रविराजांना सांगतो की सर, हा गेम इतका साधा आणि सोपा आहे ना की जगातली कोणतीही व्यक्ती खेळू शकते. अस्मिता प्रिया दोघीही केव्हाच्याच तयार असतात. त्या दोघी एकदमच अर्जुनला सांगतात की आम्हाला आवडेल हा गेम खेळायला. तर तिथे प्रताप सांगतो, अर्जुन अरे हा गेम काय आहे, कसा खेळला जातो याच्याबद्दल आम्हाला काही सांगशील की नाही. परंतु अर्जुन तुझे हे नेहमीचंच आहे, हा एक वेगवेगळं काहीतरी करत असतोस तू घरामध्ये आणि सोबत आम्हालाही तेच करायला लावतोस. त्यावरती सर्वजण हसत असतात. तेव्हा अर्जुन सांगतो की माझ्यावरती विश्वास ठेवा डॅड, हा गेम तुम्हाला नक्की आवडेल आणि संध्याकाळी हा गेम नक्की कसा खेळायचा याबद्दल मी सर्व माहिती तुम्हाला देईन. अर्जुनचं लक्ष जेव्हा पूर्णाईकडे जातं तेव्हा अर्जुन म्हणतो की सॉरी पूर्णाजी, मला ना तुझ्याकडून परमिशन हवी होती. आम्ही हा गेम खेळला तर चालेल ना. तेव्हा पूर्णाई हसते आणि म्हणते की अर्जुन, मी कधी काही गोष्टी तुला नाकारल्या आहेत का रे, खेळूयात सर्वजण मिळून. तेव्हा पूर्णाची सुद्धा आता परमिशन मिळाली आहे म्हटल्यानंतर सर्वजण खूप खुश असतात, एकमेकांना टाळ्या देत असतात. तर तिथे कल्पना सांगते की बरं आता संध्याकाळी हा गेम खेळायचा आहे ना, मग आता सर्वांनी जाऊन आपापल्या खोलीमध्ये आराम करा. त्यानंतर एक एक करून सर्वजण उठतात. अस्मिता पूर्णाजीला तर प्रिया प्रतिमाला त्यांच्या खोलीमध्ये सोडायला जातात. तेव्हा चैतन्य अर्जुनचं कौतुक करतो, त्याला म्हणतो ग्रेट जॉब अर्जुन, किती सोप्या भाषेत कन्व्हिन्स केलेत तू सगळ्यांना. आता ट्रूथ अँड डेअर खेळत असताना प्रियाला आपण डेअर द्यायचं आणि मग तिच्या पायावरती जन्मकून आहे की नाही ते पाहायचं. तेव्हा तिथे अर्जुन चैतन्याला सांगतो की गप्प बस. तर चैतन्य त्यानंतर तेथून निघून जातो. अर्जुनचे लक्ष सायलीकडे असतं. इतक्यातच प्रिया अर्जुन जवळ येते आणि त्याला विचारते, अर्जुन अचानकपणे तुला ट्रूथ अँड डेअर हाच गेम खेळावासा का वाटला रे. तेव्हा तिथे अर्जुन विचारतो की असं का म्हणतेस तू. तर प्रिया सांगते, अरे अर्जुन, हा गेम ना मला खूप जास्त आवडतो. एकेकांच्या तोंडून खरं वधवून घ्यायला जी मजा येते ना ती आणखीन कशातच नसते. आणि अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेवा, तू जर सर्वांच्या समोर मला डेअर दिलंस ना तर मी सर्वांच्या समोर देखील मी तुला प्रपोज देखील करू शकते. तेव्हा अर्जुन चकित होतो आणि प्रियाला सांगतो की खरं सांगायचं झालं ना तन्वी, तर हा गेम मी तुझ्यासाठीच खेळणार आहे. तेव्हा प्रिया तर खूप खुश होऊन हवेतच उडायला लागते. तेव्हा अर्जुन प्रिया गेल्यानंतर मनात विचार करतो की खरं तर हा गेम मी तुझ्यासाठी काढला आहे, कारण आता सर्वांच्या समोर हे क्लिअर होऊन जाईल की तू तन्वी नाही आहेस. त्यानंतर संध्याकाळी महिपत जेव्हा निवांत विचार करत बसलेला असतो तिथे साक्षी येते आणि साक्षी त्याला विचारते की अण्णा,
नाही म्हणजे दररोज याच वेळेला तुमचे 2-3 पेग तरी संपलेले असतात, परंतु आज या ग्लासकडे का पाहत बसलात? तेव्हा महिपत सांगतो, त्या प्रतिमाची वाचा परत आले आहे हे जेव्हा कळालं आहे ना, तेव्हापासून माझा घसाच कोरडा पडला आहे. अगं दारूच काय, साधं पाण्याचा घोट देखील माझ्या घशाखाली उतरत नाहीये. महिपत आता किती घाबरून गेला आहे हे स्पष्टपणे दिसत असतं. तेव्हा साक्षी महिपतची समजूत घालते, काय हो अण्णा, तुम्ही कशाला उगाचच टेन्शन घेताय आणि इतक्या वर्षानंतर त्या बाईला तुमचा चेहरा तरी लक्षात असेल का? तेव्हा महिपत सांगतो, कसं आहे ना साक्षी, जे आपल्याला आनंद देतात ना त्या लोकांना आपण सहज विसरून जाऊ शकतो, परंतु जी लोक आपल्याला जखमा देतात ना त्या लोकांना आपण विसरू शकत नाही. ती लोक आयुष्यभर आपल्या लक्षात असतात आणि शेवटचे 20 ते 30 सेकंद तिने मला पाहिलं आहे आणि माझी खात्री आहे की तिने माझा चेहरा विसरलेला नाही आहे. तेव्हा तिथे साक्षी सांगते की अण्णा, परंतु तिचा तर मेमरी लॉस झाला आहे ना, तिला तिचं काहीच आठवत नाही आहे. तिच्या घरातले सर्वच जण तेच म्हणतायत. तेव्हा महिपत सांगतो, कशावरून तू हे ठरवतेस की तिला काहीच आठवत नाही आहे? आणि तिला जर आठवत असेल आणि ती नाटक करत असेल तर आता महिपत अगदी पेटून उठलेला असतो आणि तो साक्षीला सांगतो की आता जातो आणि एक घाव 2 तुकडेच करतो. जाऊन त्या बाईच्या नजरेसमोर उभा राहतो आणि तिने जर मला ओळखलं तर समजून जायचं की ती नाटक करते. तेव्हा साक्षी चिडते आणि तिथे महिपतला थांबवते. ती सांगते की अण्णा काय करताय तुम्ही? अहो तुम्ही तिच्या समोर गेलात आणि ती का तुम्हाला ओळखणार नाही? आणि जर ती तुम्हाला ओळखत असती ना, तुम्ही जर तिच्या लक्षात असतात ना, तर इशाऱ्याद्वारेच तिने पोलिसांना स्केच काढण्यास सुद्धा मदत केली असती. आतापर्यंत ती रविराजांना सगळं सांगून मोकळी झाली असती. आणि आता तर काय, वाचा फुटली आहे तिला. अहो ती जगाला ओरडून ओरडून सांगेल की तिचा जो चेहरा भाजला आहे ना तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तेव्हा महिपत सांगतो की परंतु आता ती पोपटासारखी बोलायला लागली आहे ना, तिचं ते नाटक कायमचंच संपवून टाकतो. तेव्हा साक्षी त्याला थांबवते आणि सांगते की तुमचं डोकं जसं क्रिमिनल सारखा विचार करतं तसं सगळ्यांचं डोकं करत नसतं. तेव्हा महिपत साक्षीला म्हणतो की मग काय आता हाताला मेहंदी लावून गप्प बसू का मी? त्यावरती साक्षी सांगते की अण्णा, मी तसं म्हणतच नाहीये. तुम्हाला जर बंदोबस्त करायचाच असेल ना तर त्या प्रियाचा करा. आतापर्यंत तिच्यावरती एवढे पैसे उधळले आहेत, परंतु काहीच उपयोग नाही आहे त्याचा. ती डोक्यावरती बसते आहे आपल्या. आपल्या विरोधात व्हिडिओ करून आपल्याला फक्त धमकवता येतं तिला. तेव्हा महिपत म्हणतो की त्या व्हिडिओमुळेच माझे हात दगडाखाली अडकले आहेत, नाहीतर तोच दगड घेऊन तिचं डोकं चेचून टाकलं असतं, कायमची संपवून टाकली असती तिला. त्या व्हिडिओमुळेच आपण दोघेही अडकत चाललो आहोत. परंतु ती पोर साधी सुधी नाही आहे, ती लेचीपेची नाही आहे. तिच्यावरती लक्ष हे ठेवावंच लागेल आपल्याला. जी पोरगी त्या किल्लेदाराची मुलगी म्हणून त्या घरात राहण्याचं धाडस करू शकते, ती मुलगी साधीसुधी नाही असू शकत. त्यावर साक्षी सांगते की परंतु अण्णा, आपण देखील साधेसुधे नाही आहोत. परंतु तो प्रियाने बनवलेला जो व्हिडिओ आहे ना, तो एकदा का माझ्या हाताला लागला ना, त्या प्रियाचं नंतर मी काय करेन ते बघतच राहाल तुम्ही. दोघेही प्रियावरती अगदी छावताळून उठलेले असतात. संधी मिळताच प्रियावरती घाव घालण्याचा त्यांचा निर्णय आता पक्का झालेला असतो. प्रिया दोन्ही बाजूने अडकलेली असते, कारण सत्य सुभेदारांना जरी कळालं तरी देखील प्रियाची खैर नसते आणि तो व्हिडिओ खोटा होता हे महिपतला समजलं तर तिथेही तिचा जीव धोक्यात असतो. तर साक्षी महिपतला सांगते की अण्णा, आता जे काही करायचं ते शांततेने आणि संयमाने. साक्षीने समजूत घातल्यानंतर जो महिपत त्याचा घसा कोरडा पडला आहे असं सांगत होता, तो त्यानंतर ड्रिंक करायला लागतो. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सर्वच जण गेम खेळण्याच्या तयारीमध्ये असतात. तिथे सर्वांसाठी कार्पेट हातरून सर्वांच्या खाण्यापिण्याची सुद्धा सगळी व्यवस्था केलेली असते. सगळे सुभेदार किल्लेदार परिवार एकत्र बसलेले असतात. तेव्हा प्रताप तिथे म्हणतो की खरंच प्रतिमा जेव्हापासून घरात आले आहे ना, अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा आपण आनंद घेतो आहोत. तेव्हा रविराज सांगतात की हो, अगदी बरोबर आहे. आणि प्रतिमा, तू देखील पूर्वी अशीच होतीस ना, की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुला आनंद शोधायचा असायचा. तेव्हा सर्वच जण प्रतिमाकडे पाहत असतात, ते गप्पच असते. तर तिथे अर्जुन चैतन्य येतात. अर्जुन अश्विनचं कौतुक करतो आणि त्याला म्हणतो की अरे वा, खूप छान तयारी केली आहेस तू. जेव्हा पुन्हाईचं लक्ष अर्जुनच्या हातात असलेल्या बॉटलकडे जातं तेव्हा ती खूप चिडते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, हातातमध्ये जी बॉटल आहे ना ती बाहेर फेकून दे. आपल्या घरात असली थेरं चालत नाही आहेत, माहिती आहे ना तुला.
तेव्हा पूर्णाजींचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्यातून अर्जुन तिची चेष्टा करायला लागतो. तो मुद्दाम दारू पिल्यासारखा बोलत असतो. तो सांगतो की नो टेन्शन पूर्णाजी, बाटली रिकामी आहे. पूर्णाजी तर आता डोक्यालाच हात लावते आणि तिथे म्हणते की अरे देवा, तू याच्या आधीच बाटली रिकामी केलीस की काय? तर चैतन्य खूप हसायला लागतो आणि तो सांगतो की नाही ग पूर्णाजी, बाटली ऑलरेडी रिकामी आहे. आम्ही रिकामी बाटलीच घेऊन आलो होतो. ही बाटली फक्त आम्ही गेम खेळण्यासाठी आणली आहे. तेव्हा पुन्हा रविराज यांना या खेळाबद्दल काहीच माहिती नसतं. तर तिथे विमल अर्जुनला म्हणते की म्हणजे अर्जुन दादा, याच्यामध्ये सरबत वगैरे काही भरायचं असतं का? मी भरते. तिथे अस्मिता आता डोक्यालाच हात लावते. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, याच्यामध्ये काहीच भरायचं नाही आहे. खरं तर हा गेम कसा खेळायचा हे मी तुम्हाला आता समजावून सांगतो. तर अर्जुन सांगतो की ही बाटली आपण सर्वांच्या मध्ये ठेवायची आणि ती फिरवायची. तेव्हा चैतन्य सांगते की हो, आणि बाटली जेव्हा फिरून एका ठिकाणी येईल तर बाटलीचं तोंड ज्याच्या समोर असेल त्याच्या अपोजिट साईडला बसलेल्या व्यक्तीने त्याला ट्रूथ किंवा डेअर द्यायचं. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, आणि समोरच्या व्यक्तीने जर ट्रूथ हा ऑप्शन स्वीकारला तर त्याला तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता आणि अगदी त्याला खरी खरी त्याची उत्तरं द्यावी लागतील. तर चैतन्य सांगतो की हां, आणि जर समोरच्या व्यक्तीने डेअर हा ऑप्शन स्वीकारला तर त्याला एखादं असं धाडस करायला लावायचं की त्याला ती गोष्ट जमणारच नाही. तेव्हा तिथे पुन्हाची अर्जुन चैतन्य दोघांनाही सांगते की बाबांनो, आता डेअर दिल्यानंतर तुम्ही मला उड्या वगैरे तर मारायला लावणार नाहीत ना? त्यावरती सर्वच जण हसत असतात. तेव्हा अश्विन सांगतो की नाही ग आजी, परंतु ट्रूथ ऑप्शन दिल्यानंतर मी तुला तुझ्या आणि तुझ्या आजोबांच्या लव्ह स्टोरीमधल्या कोणताही प्रश्न विचारू शकतो. तेव्हा पुन्हाची अश्विनला एक फटका मारते. परत घरात सर्वच जण हसत असतात. संपूर्ण घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं. सर्वच जण एकत्र येऊन अगदी धमाल मस्ती करणार असतात. तेव्हा प्रिया सर्वांसमोर म्हणते की हा गेम असा आहे ना की ज्यांनी लपवलेल्या लव्ह स्टोरीज आहेत ना त्यासुद्धा बाहेर निघतात, हो ना अर्जुन? तेव्हा अर्जुन घाबरत सायलीकडे पाहतो. तर सायली रागाने अर्जुनकडे पाहत असते. तेव्हा तो सांगतो की हो बरोबर आहे, परंतु आता गप्पा बंद करून आपण गेम खेळायचा का? अर्जुनने मुद्दाम तो विषय टाळलेला असतो. तर चैतन्यला काही करून प्रियाच्या शेजारी बसायचं असतं आणि त्याचमुळे चैतन्य मुद्दाम विमलला पाणी मागतो. विमल पाणी आणायला गेली असता चैतन्य पटकन संधी साधतो आणि प्रियाच्या शेजारी बसतो. त्यानंतर विमल पाणी आणून देते आणि ती दुसरीकडे जाऊन बसते. तर तिथे आता सायली म्हणते की परंतु हा गेम कसा खेळायचा याबद्दल आम्हाला माहिती नाही आहे. त्यासाठी आपण एक फेरी करायची का? म्हणजे सुरुवातीला थोडा खेळल्यानंतर समजेल ना काय करायचं आहे ते. तेव्हा तिथे चैतन्य सांगतो की हो वहिनी, हा गेम इंडिव्हिज्युअलच खेळायचा आहे. त्यानंतर अर्जुन सर्वांच्या मध्ये ती बॉटल फिरवतो आणि वेळ अर्जुनवरतीच आलेली असते. सर्वच जण अर्जुनवरती खूप हसतात, कारण ज्याने खेळ सुचवलेला असतो सुरुवात त्याच्यापासूनच झालेली असते. तेव्हा तिथे चैतन्य विचारतो की अर्जुन, ट्रूथ की डिअर? तर अर्जुनने ट्रूथ स्वीकारलेलं असतं. सर्वांच्या समोर मुद्दाम चैतन्य अर्जुनला प्रश्न विचारतो की खरं सांगा अर्जुन, की तुला सायली वहिनींबद्दल नक्की काय वाटतं? अर्जुन कोंडीत सापडलेला असतो, कारण सर्वांसाठी जरी ते खरे नवरा बायको असले तरी देखील सायली आणि अर्जुनचे नाते एका कॉन्ट्रॅक्ट पुरतं असतं. परंतु ऑलरेडी अर्जुन सायलीच्या प्रेमात असतो आणि सर्वांच्या समोर आता त्याला खरं बोलायचं असतं, ते देखील सायलीच्याही समोर. तर कल्पना, रविराज, प्रताप त्याची चेष्टा करतात. तर कल्पना सांगते की अर्जुन, अरे बोल बोल, लाजतोस काय? तेव्हा प्रताप सांगतो की अर्जुन, अरे माझा मुलगा आहेस ना, लाजतोस कशाला? जे खरं आहे ते सांग. तेव्हा अश्विन अर्जुनला म्हणतो की अरे दादा, तुला किती सोपा प्रश्न विचारला आहे. सायली वहिनीवरती तुझं किती प्रेम आहे हे आम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलंच आहे ना. अर्जुन काहीच उत्तर देत नसल्याने प्रिया विचार करते की अर्जुन या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे कारण त्याला सायलीचा तिटकारा आहे. परंतु अर्जुनने फक्त प्रियाला तेच दाखवलेलं असतं की तो फक्त सायलीचा तिरस्कार करतो. अर्जुन सर्वांच्या समोर आता खूपच लाजत असतो आणि त्याने मान खालती घातलेली असते. तेव्हा अस्मिता चिडते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे बोल ना रे बाबा, आम्हाला सर्वांना देखील हा गेम खेळायचा आहे, तूच किती टाईम घेतोयस? तेव्हा तिथे पुन्हा आजी सांगते की अरे शांत व्हा, जर त्याला त्याच्या भावना आपल्यासमोर व्यक्त करायच्या नसतील तर कशाला उगाच दबाव आणताय? हे बघा अर्जुन, तुला सांगायचं नाही आहे ना सायलीबद्दल काही, तर तू राहू देत. तेव्हा अश्विन सांगतो की दादा, सुटला बरं का आज तू? तर तिथे अर्जुन
सुटकेचा श्वास सोडता क्षणी रविराज सांगतात की बरं चैतन्य, ते ट्रूथ राहू दे, परंतु ते डेअर काय असतं ना ते दे तू. तेव्हा चैतन्य थोडाफार विचार करतो आणि त्यानंतर तो सांगतो की ठीक आहे अर्जुन, तू आत्ताच्या आत्ता आमच्या सर्वांच्या समोर सायली वहिनींसोबत डान्स करायचा. घरातील सर्वजण यासाठी खूप खुश असतात. सर्वजण टाळ्या वाजवून अर्जुन सायलीला चीअर करत असतात आणि अर्जुनही झटक्यात सायलीसोबत डान्स करायला तयार होतो. अर्जुन जाऊन आता सायलीला डान्स करण्यासाठी उठवतो. सायली देखील अर्जुनच्या हातात हात देते आणि त्यानंतर ती डान्स करायला लागते. तर चैतन्याने खूप छान असं रोमॅन्टिक सॉन्ग लावलेलं असतं आणि तिथेच अर्जुन सायलीचा रोमॅन्टिक डान्सही चालू असतो. सर्वजण खूप उत्साहाने त्यांचा तो डान्स पाहत असतात. अर्जुन सायली अगदी एकमेकांमध्ये हरवून जाऊन डान्स करत असतात आणि प्रियाचा मात्र फक्त चळफळाट होत असतो. थोडा वेळ जेव्हा अर्जुन सायली डान्स केल्यानंतर दोघे एकमेकांच्या नजरेला नजर देऊन एकमेकांकडेच पाहत राहतात. अचानकपणे तिथे प्रिया सांगते की बस 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 झालं, दोघे आता भानावर येतात. तेव्हा प्रिया सांगते की अरे बंद कर ना चैतन्य. तेव्हा तिथे सर्वच जण प्रियाला विचारतात की काय झालं अचानकपणे. तर प्रिया सांगते की बाबा, अहो ही ट्रायल राऊंड होती ना, आणि आता जर पहिल्यांदाच एवढा वेळ घेतला जाईल तर मग बाकीचे आपण सगळे गेम केव्हा खेळणार. तेव्हा सर्वांना प्रियाचं म्हणणं पडतं. त्यानंतर अर्जुन सायली दोघेही जाऊन बसतात. तर अस्मिता सांगते की हो, आता आपण खरा गेम चालू करूयात. त्यानंतर चैतन्य पुन्हा एकदा अर्जुनच्या हाती बॉटल देतो आणि अर्जुन सर्वांच्या मध्ये येऊन ती बॉटल पुन्हा एकदा फिरवतो. त्यानंतर वेळ आलेली असते अस्मिताची आणि प्रश्न विचारणारा असतो अश्विन. तर तिथे अस्मिताने ट्रूथ स्वीकारलेलं असतं. तेव्हा तिथे अश्विन सांगतो की चला, म्हणजे आता अस्मिता ताईला विचारण्यासाठी माझ्याकडे बेस्ट प्रश्न आहेत. सर्वांनाच तिथे मजा येणार असते. तर अश्विन तिथे विचारतो की अस्मिताई, तुम्हाला खरं खरं सांग की या महिन्यात तू शॉपिंगवरती किती खर्च केला आहेस आणि त्याचबरोबर गणपतीच्या सणाला तू किती मोदक खाल्ले आहेस. तेव्हा सर्वजण खूप हसत असतात अस्मितावरती. तर तिथे अस्मिता अश्विनला म्हणते की हे काय, अरे तू 2-2 प्रश्न विचारतोयस, मला चिटिंग आहे. तेव्हा अश्विन सांगतो की अरे मग काय झालं, ट्रूथ होतं ना, मग सांग खरं खरं आता. तर अस्मिताचा आता नाईलाज असतो. काही जरी झालं तर ट्रूथ स्वीकारून स्वतःच अडकलेली असते. आणि तेव्हा तिथे अस्मिता सांगते की बरं ठीक आहे, सांगते तुम्हाला खरं. आणि त्यानंतर ती सांगते, मी या महिन्यात शॉपिंगवरती फक्त 27,000 रुपये खर्च केले. तेव्हा सर्वच जण चकित झालेले असतात. तर अर्जुन तिथे प्रतापला म्हणतो की डॅड, तुम्ही ना अस्मिताईकडून क्रेडिट कार्ड काढून घ्या आत्ताच्या आत्ता, नाहीतर हिच्या शॉपिंगमुळे तुम्हाला हे घर विकावं लागेल. तेव्हा सर्वच जण खूप हसत असतात, अस्मिताची चेष्टा करत असतात. तेव्हा अस्मिता सांगते की काही काय बोलतोस अर्जुन. तर अश्विन तिथे विचारतो की अगं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, मोदक किती खाल्लेस तू. तेव्हा अस्मिता सांगते की 3. त्यानंतर सर्वच जण विचारतात की काय. पुन्हा ती सांगते की 5. तरी देखील सर्वांचा विश्वास बसत नाही. परत ते विचारतात की नक्की किती खाल्लेस. तेव्हा अस्मिता सांगते की बरं बाबा, मी 8 मोदक खाल्ले आहेत आणि कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा सर्वजण पुन्हा अस्मितावरती खूप हसायला लागतात. अस्मिता एखाद्या लहान मुलीसारखी चिडून गाल फुगवून बसलेली असते. प्रताप तिथे सर्वांना सांगतो की अरे, हिने ना कमीत कमी 18 मोदक खायला हवे होते, परंतु तिने त्या मानाने खूप कमी खाल्ले आहेत. प्रतापने असं म्हणता क्षणी पुन्हा सर्वजण खूप हसत असतात. अगदी खेळमेळीचं वातावरण तिथे तयार झालेलं असतं. अर्जुनने हा गेम खेळण्याचा प्लॅन करून सर्वांचाच गेलेला मूड पुन्हा परत आणलेला असतो. सर्वजण खूप धमाल मस्ती करत असतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा आता अस्मिताची टर्न झाल्यानंतर प्रिया मध्ये बॉटल फिरवायला जाते, अर्जुन ही त्या बॉटलला हात लावतो. तेव्हा तो प्रियाला विचारतो की तन्वी, ही बॉटल मी फिरवली तर चालेल. तेव्हा प्रिया लगेच होकार देते. त्यानंतर अर्जुनने मुद्दाम बॉटल अशी फिरवलेली असते की अर्जुनकडे त्या बॉटलचं तोंड आलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुन तिथे आता प्रियाला सांगतो की तन्वी, आता मी जे जे करेन तेच तुला करायचं आहे. अर्जुन जसं हातवारे करत असतो त्याचप्रमाणे प्रियाही करत असते आणि प्रिया जेव्हा मांडी घालून बसते त्या क्षणी चैतन्याचं लक्ष तिच्या उजव्या पायाकडे जातं आणि तिचा उजवा पाय पूर्णतः रिकामा असतो. त्याच्यावरती कसलीही जन्मखून नसते आणि त्याचमुळे अर्जुनच्या शंकेचं निरसन होत सत्याचा त्याच्यासमोर खुलासा झालेला असतो. तर चैतन्याने हे सगळं काही अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुन प्रियाचा पर्दाफाश कसा करायचा याचा